नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो होतो इथे भीमथडी यात्रेला आणि तिथे भीमथडीला ही यात्रा दरवर्षी इथे भरते आणि आम्ही प्रयत्न करतो. इथे बघू शकता कसं डेकोरेशन केलेलं आहे. इथे आम्ही जेव्हा पुढे आलो तेव्हा बघितलं की 1000 प्लस इथं फुलांच्या व्हरायटीज आम्हाला बघायला मिळाल्या. आम्ही इथं विथ फॅमिली व्हिजिट केली होती. इथं बघू शकता तुम्ही फुलांचं ख्रिसमस ट्री बनवलेलं आहे. इथे सांस्कृतिक वाद्य, नंदी बैल, नंतर तुम्ही हे सांकेतिक भाषा ओळखणारं त्यांचं स्किल आम्ही एन्जॉय केलं. इथं स्वतःचं नाव सांगितल्यानंतर ते सांकेतिक खुणा करून समोरच्याला आपलं नाव ते खुणून सांगतात आणि त्यांचे पार्टनर जे आहेत ते नाव ओळखतात. तर हे खूपच अजब स्किल आहे. आणि इथे बघा हे वाद्य तुम्ही एन्जॉय करू शकता. इथं नंदी बैल, परत आम्ही आलो आमच्या राईचं बघा. इथं भविष्य विचारल्यानंतर नंदी बैलांनी एकदम छान प्रकारे असं इशारा करून दाखवलं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो शॉपिंगसाठी गेल्यानंतर आम्ही बघा इथं थोडासा शॉपिंगचा आनंद घेतल्यानंतर पुढे गेलो. अजून शॉपिंग बरीचशी बाकी होती. बरंच हे एक्झिबिशन आम्हाला एन्जॉय करायचं होतं. आम्ही जर पुढे बघितलं तर तुम्ही बऱ्याच प्रकारची शॉपिंग इथे करू शकता. जसं की शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही ठरवलं की चला जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि जेवणाच्या आस्वादमध्ये हे मांडे खाण्याचं आमचं डिसाईड झालं. पूर्ण फूड कोर्ट फिरल्यानंतर आम्ही ठरवलं की चला मांडे खाऊ. आणि मांडे बनवण्याचं हे अजब स्किल आहे. आम्ही तुमच्यासाठी रेकॉर्ड केलं आहे आणि इथं बघू शकता. हे एक आगळं वेगळं स्किल आहे. मांडे बनवणं, भाजणं आणि भाजल्यानंतर हे बघा, हे जेव्हा प्लेटमध्ये येतं आपल्या तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो हे मांडे खाण्याचा. आम्ही मांड्यासोबत थालीपीठही ऑर्डर केलं होतं, तुम्ही बघू शकता. आणि खूपच छान असा आम्ही आस्वाद घेतला फूडचा. आणि मी सगळ्यांना रेकमेंड करतो की इकडे अवश्य तुम्ही यायलाच पाहिजे एक वेळेस. तुम्हाला जर अस्सल गावरान महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर येऊ शकता. हे बघा, आमचं हे माकड हे उड्या मारत आहे. हे एक उडी मारल्यानंतर कधी थांबणारं नाही, पण हे 3-4 तर उड्या नक्कीच मारणार. हे मारल्यानंतर आम्ही जस्ट पुढे गेलो आणि पुढे एक हे बघा महाराष्ट्राची ग्रामीण नारी हे असं त्यांनी डेकोरेशन केलं होतं. ते नंतर ते केल्यानंतर ते बघितल्यानंतर आम्ही जसंच पुढे आलो. आणि इथे बघा तुम्ही परत एकदा हे कारंजीच्या इथे नंदी बैल वगैरे हे सगळं झाल्यानंतर आम्ही आमचा फीडबॅक नोंदवला आणि इथेच आमची भीमथडीची यात्रा पूर्ण केली. धन्यवाद.